लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्यासोबत आहे माझे सहकारी शरद जाधव आणि थोड्याच वेळात सुरेश जाधव थेट बीड मधनं परळीमधून आपल्यासोबत लाईव्ह सहभागी होणार आहेत. कारण जरांगे पाटील परळीमध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात जरांगे पाटील कदाचित माध्यमांशी बोलतील. पण शरद, आज आपण चर्चा करणार आहोत की दोन गोष्टींच्या करता, आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जरांगे पाटील यांची काल मध्यरात्री एक बैठक झालेली आहे बंद दाराच्या. बरोबर, म्हणजे बैठक झाली तर बैठक जरांगे पाटील यांच्या बऱ्याच होतात. त्यांना आता उमेदवारीच्या करता अनेक लोक भेटायलाही जातात. बरोबर, पण बंद दाराच्या आड मध्यरात्री 12 नंतर एक भेट झाली आहे आणि ती भेट झाली आहे धनंजय मुंडे यांची. तर ज्या धनंजय मुंडे आणि मुंडे परिवाराच्या नावानं गेल्या काही काळापासून जरांगे पाटील यांनी बरंच काही बोलून झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीत बरंच काही झालेलं आहे, बोलून झालाय आणि करूनही झालंय. बरोबर. तर त्या धनंजय मुंडे यांनी बंद दाराच्या आड रात्री 12:30 नंतर जरांगे पाटील यांची भेट घेतली. तर नेमकं या भेटीत झालं काय? अशा काय गोष्टी ठरल्या किंवा अशा काय गोष्टी झाल्या की जरांगे पाटीलांच्या भेटीला धनंजय मुंडे मध्यरात्री 12:30 वाजता पोहोचले? तर याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सुरेश सुद्धा आपल्यासोबत पुढच्या काही मिनिटात जॉईन होतील. पण शरद, काय माहिती आहे सूत्रांची? काय झालं नेमकं? यात मुद्दा असा आहे की या भेटीत चर्चा काय झाली यापेक्षा ही भेट होणं हीच मोठी गोष्ट आहे. हीच एक मोठी गोष्ट आहे. कारण लोकसभा निवडणुकीत आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीनं पंकजा मुंडेंना जरांगे पाटील फॅक्टरचा फटका बसला, कशा पद्धतीनं धनंजय मुंडेंची रणनीती फेल झाली, कशा पद्धतीनं बीजेपीला म्हणा महायुतीला म्हणा सगळ्यांनाच जरांगे पाटील यांचा फटका आणि कुठेतरी महाविकास आघाडीला त्यांच्यामुळे कुठेतरी फायदा झाला अशी चर्चा होती. आणि या चर्चेतच आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. विधानसभेमध्ये बजरंग म्हणजे मी थांबवतो, म्हणजे काय मला अचानक आठवण झाली. बजरंग सोनावणे यांनी आपल्या लोकसभेतल्या पहिल्या भाषणात सुद्धा म्हटलं होतं की जरांगे पाटील साहेब आणि शरद पवार साहेब यांचे मी आभार मानतो. नाही, जरांगे पाटलांचे आभार नाही, बजरंग सोनवणेंनी त्यांची भेटही घेतली होती. जिंकून आल्यानंतर बजरंग सोनवणे पहिली भेट जी होती ती जरांगे पाटलांचीच होती. त्याच्यामुळे कुठेतरी लोकसभेत जो फटका बसलाय तो विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये असाच एक मानस जो असेल तो धनंजय मुंडेंचा आहे, असाच मानस जो आहे तो राष्ट्रवादीचा आहे, असाच मानस जो आहे तो महायुतीचा आहे. आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे नेते असले तरी त्यांचे फडणवीसांशी संबंध किती चांगले आहेत आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे धनंजय मुंडे फक्त राष्ट्रवादीचे सदस्य म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून तिथे गेले आहेत का असंही आपण म्हणू शकत नाही. धनंजय मुंडे निश्चितच महायुतीचं जे काही म्हणणं असेल ते मांडायला गेले असं बोलण्यात एक वाक्य फार महत्वाचं वाटतं की ते फक्त राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून गेले असतील असं नाही. आणि याचं कारण म्हणजे मी थोडासा विचार त्या क्षणी करायला लागलो आणि असं लक्षात येत आहे की अजित पवार यांच्यावर जरांगे यांनी किती टीका केली तर फारसं आपल्याला आठवत नाही. म्हणजे 10 वेळेला जर का देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलले असतील, 8 वेळेला जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले असतील, तर 1 किंवा 2 वेळेला अजितदादांबद्दल बोलले असतील. त्यामुळे भांडण राष्ट्रवादीशी नाहीच आहे. मुळात राष्ट्रवादीशी भांडण नाहीये. जरांगेंनी त्यांचा अजेंडा जवळपास जाहीर केलेला आहे. जरांगेंचं आपण टार्गेट नाही म्हणणार, पण जरांगेंच्या निशाण्यावर कोण आहेत ते त्यांनी टार्गेट केलंय का टार्गेट नाही केलंय, पण आपोआप जे टार्गेट झालेले लोक आहेत ते बीजेपी आहे. कारण बीजेपीचे नेते दरेकर असतील, बीजेपीचे नेते लाड असतील, बीजेपीचे नेते नितेश राणे असतील, थेटपणे जरांगेंवर टीका करतात. आणि सगळ्यात मोठं नाव बीजेपीचे नेते देवेंद्र फडणवीस, मी नाव घेऊन सर बीजेपीचा एक मोठा गट जो आहे तो जरांगे पाटलांच्या टीकेला थेटपणे उत्तर देतो. त्याच्यामुळे जरांगे पाटलांच्या ज्यांना प्रत्युत्तर द्यायचं असेल जरांगे पाटलांच्या समोर कोण आहे तर बीजेपी हे नक्कीच आहे. बीजेपी हे सगळ्यात पहिला कोणाला जर टार्गेट करायचं असेल तर जरांगे पाटील बीजेपीलाच टार्गेट करतील नॅचरली, कारण त्यांच्यावर टीका करणारी ही बीजेपीच आहे. त्याच्यामुळे आता धनंजय मुंडे जेव्हा भेटायला जात आहेत ना तर त्यांचा चर्चेचा विषय हा महायुती आणि त्यातही भाजप हा असेल. पण याच्यात सरकार कुठे आहे मग? कारण जरांगे पाटील यांचा बहुतांश राग म्हणजे 10तला 9 राग जरी देवेंद्र फडणवीस आणि भाजप असले तरी शेवटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस एकटे आरक्षण देणार नाहीत ना. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सरकार म्हणून घ्यायला लागेल आणि सरकारमध्ये एक पक्ष नाहीये.
सरकारमध्ये शिवसेना शिंदे आहेत, सरकारमध्ये भाजप आहे आणि सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार आहेत. तर या तिघांचा सगळं आठवत असेल, मागचे मे बी 4-5 दिवस झालेले. 4-5 दिवसापूर्वीच जरांगे पाटलांची भेट जी होती ती अब्दुल सत्तार यांनी घेतली होती. आणि या भेटीमध्ये अब्दुल सत्तार यांनी फडणवीसांशी जरांगे पाटील यांची चर्चा जी होती फोनवर बोलून संवाद साधून दिला होता, अशी एक माहिती मिळाली होती. त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीला, भाजपला जरांगे पाटील यांच्या सोबतचे जे मतभेद असतील, वैचारिक मतभेद असतील, आरक्षणावरनं होणारा वाद असेल, हा कुठेतरी याची तीव्रता जी आहे ती कमी करायची आहे. सरकारकडनं वारंवार सांगितलं जाते की मराठा समाजाला आरक्षण जे आहे, मराठा समाजाला न्याय जो आहे तो देण्याची जर क्षमता कोणात असेल ती फक्त देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे, ती भाजपमध्ये आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये आहे. त्याच्यामुळे कुठेतरी जी विरोधाची तीव्रता आहे, विरोधाचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी मवाळ करण्याचा जो प्रयत्न आहे तो महायुतीकडनं चाललेला आहे. आणि त्या महायुतीचे प्रतिनिधी म्हणूनच आधी सत्तार असतील आणि आता धनंजय मुंडे असतील, हे दोन्ही नेते यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे. या भेटीमधल्या चर्चेचे काही तपशील असतील ते माझ्या मते येणार नाहीत बाहेर, नेमकी काय चर्चा झाली. मी आता पटकन पळत गेलो होतो ते म्हणजे जरांगे पाटील अखेर परळीमध्ये येऊन पोहोचले. ओके. पुढच्या काही क्षणात आपण लाईव्ह दृश्य आपल्या न्यूज 18 लोकमतच्या या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही दाखवणार आहोत. कारण आज परळीमध्ये भोंगडी बैठक आहे. बरोबर. आणि या भोंगडी बैठकीत जरांगे पाटील पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मध्यंतरी जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की जागा 288, पण त्यांच्याकडे जवळपास 700हून जास्त, 900च्या आसपास उमेदवार आहेत. म्हणजे जरांगे पाटलांनी त्यांची पॉलिटिकल जी भूमिका आहे ती क्लिअर केलेली आहे. जर आता महायुतीकडनं, भाजपकडनं, देवेंद्र फडणवीसांकडनं, शिंदेकडनं किंवा अजित पवारांकडनं, सत्ताधाऱ्यांकडनं जरांगे पाटलांना जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही तर जरांगे पाटील थेटपणे त्यांचे उमेदवार जे ते मैदानात उतरवतील. आणि तेव्हा जरांगे पाटलांचे एकीकडे महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार, शरद पवारांची रणनीती, उद्धव ठाकरेंची रणनीती, एकनाथ शिंदेची रणनीती, शरद पवारांची आणि नाना पटोलेंची रणनीती, इन द सेन्स काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उभाठा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या तीनही पक्षांचा सामना करत असताना भाजपला जरांगेंचंही एक आव्हान उभं करून घेणं, महायुतीला जरांगेंचंही आव्हान जे आहे ते परवडण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे हे आव्हान उभं राहण्याआधीच त्यात काहीतरी तडजोड केली जावी, त्यात कुठेतरी एक योग्य मार्ग दाखवून हे आव्हानच उभं राहू नये असे प्रयत्न जे ते महायुतीकडनं केले जाणार आहेत. आणि त्याचीच कुठेतरी ही सुरुवात आहे. आधी सत्तार आणि आता धनंजय मुंडे यांच्या जरांगेंशी थेट गुप्त भेटी असतील किंवा चर्चा असतील, बंद दाराआडच्या चर्चा. मला तेच जरांगेंचा एक धोरण. नाही पण शरद, म्हणजे सॉरी मी तुला मध्ये थांबवतो, पण एक गोष्ट जरांगेंना विचारली पाहिजे आणि ती ही विचारली पाहिजे, म्हणजे मला वैयक्तिक संधी मिळाली एक पत्रकार म्हणून, तर मी ती गोष्ट निश्चित त्यांना विचारेन की साधारणपणे महिनाभर आधीपर्यंत किंवा लोकसभा निवडणुकांपर्यंत आपलं जे काय आहे ते खुलं आहे. मुख्यमंत्री आले तरी स्टेजवर माईकवर चर्चा, सरकारचं शिष्टमंडळ गेलं गिरीश महाजन वगैरे तरी थेट स्टेजवर माईकवरून चर्चा लाईव्ह सगळ्यांच्या समोर. मग आता या भेटी बंद दाराआडच्या कशा काय? मुद्दा तोच आहे. जरांगेंची आतापर्यंतची वाटचाल पाहिली, त्यांच्या आंदोलनाची दिशा पाहिली, जरांगे थेटपणे त्यांचं म्हणणं जे असेल ते थेट लोकांसमोर मांडतात आणि लोकांसमोर उघडपणे माईक घेऊन माध्यमांसमोर सगळं आतापर्यंत घडत आहे, आत्ताचा इतिहास आहे आतापर्यंतचा. आणि अचानक त्या गुप्त भेटी ज्या असतील त्या गुप्त भेटी हा प्रश्न उपस्थित करतात. आपण हेच सुरेशलाही विचारूयात पुढच्या काही क्षणात. सुरेश जाधव सुद्धा आपल्या, सुरेशराव, जरांगे आल्यामुळे तुमच्याकडे नेटवर्क जाम मधून अधून होतंय, तेवढं फक्त बघा ना, आम्हाला सांगा की जाहीर स्टेजवरनं सगळ्यांशी चर्चा करणारे जरांगे आता अब्दुल सत्तार पहिले आणि आता धनंजय मुंडे, बंद दाराआड मध्यरात्री चर्चा, काय राव? नेमकं रात्रीची जी चर्चा झालेली आहे ती धनंजय मुंडे हे रात्री बरोबर 2:30 वाजता मनोज जरांगे पाटील यांना झोपेतून उठवायला त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणी चर्चा झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास ही चर्चा झालेली आहे. या चर्चेमध्ये सुरुवातीला आता पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील यांनी जरी सांगितलं की आमची चर्चा झाली ती बीड सह इतर ठिकाणी जी अतिवृष्टी झाली होती त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्या नुकसानीच्या संदर्भात चर्चा झाली, मात्र तरी देखील आरक्षणासंदर्भात देखील चर्चा झाला तर देखील त्यांनी त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे. मात्र कुठेतरी यावरून देखील चर्चा केली जाते की जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांची जी चर्चा झाली होती, विशेष म्हणजे तिथं जी सूत्र आहेत आणि तिथलची जी प्रत्यक्षदर्शी काही लोक होते त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली गेली की नेमकी काय विषय झाला
तर 1 ते 1.5 तासपर्यंत चर्चा झाली होती आणि माध्यमांचे काही जरांचे जे कॅमेरे होते त्यांना कॅमेरे देखील त्या ठिकाणी फोटो देखील काढून दिला गेला नाही. त्यामुळे एकंदरीत या चर्चेच्या अनुषंगाने जे गुह्य आहे ते नेमकं काय आहे याबद्दल चर्चाही केली जाते. आणि विशेष म्हणजे आज मनोज जरांगे पाटील यांची जी घोंगडी बैठक आहे ती परळीमध्ये आहे. त्यामुळे विशेष जर आपण पाहिलं तर रात्री धनंजय मुंडे यांची जी भेट आहे ती देखील महत्वाची समजली जाते. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील यांच्या संदर्भामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये युद्ध रंगलेलं होतं. त्याचबरोबर जातीवादाच्या संदर्भामध्ये कोणी जातीवाद पेरला या संदर्भात देखील मोठी चर्चा लोकसभा निवडणुकीमध्ये झाली होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील हे मतदारसंघाच्या पद्धतीने ही घोंगडी बैठक घेत आहेत. या अगोदर जर बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर गेवराईमध्ये ही बैठक झाली होती, त्यानंतर माजलगावमध्ये बैठक झाली आणि आता परळी मतदारसंघात बैठक होते. आणि तुमचा आवाज बंद झाला होता मध्ये, बोला. परळी मतदारसंघामध्ये घोंगडी बैठक होण्याच्या अगोदर तुमचा आवाज बंद झाला. कदाचित मला किंवा तुम्हाला कोणाला तरी फोन आल्यामुळे आवाज बंद झाला असेल. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फोन कट करून परत एकदा जॉईन व्हा, म्हणजे तुमच्याकडनं आम्हाला काही ताज्या अपडेट्स मिळतील. पण विषय आता असा आहे की जरांगे पाटील यांनी अचानकपणे अशा बंद दाराआडच्या भेटी आणि बैठका नेमक्या काय सुरू केलेल्या आहेत. जर का लोकसभेपर्यंत जरांगे पाटील हे जाहीर मंचावरनं बातचीत करत होते, आपल्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, खुल्या स्टेजवरनं लोकांशी बोलत होते आणि आपापली भूमिका मांडत होते, तर आता असं नेमकं काय झालं की जरांगे पाटील यांनी बंद दाराआड चर्चा केल्या. आता अब्दुल सत्तार ते गेले होते. अब्दुल सत्तार आहेत शिवसेनेच्या मध्ये, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सरकारमध्ये मंत्री आहेत ते. पण त्यांच्यासोबत सुद्धा अशीच अर्धा पाऊण तास बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काय झालं तर आरक्षणावर चर्चा झाली, सरकारनं काय काय केलंय ते सगळं सांगितलं असं अब्दुल. त्यानंतरची स्थिती अपडेट जी आहे ती अशी आहे की धनंजय मुंडे यांच्या सोबत जी भेट झाली त्याच्यात जरांगे यांनी असं म्हटलंय, अर्थात अधिकृत प्रतिक्रिया फक्त जरांगे यांची आली, धनंजय मुंडे यांची कुठली अधिकृत प्रतिक्रिया काही आलेली नाही. पण त्यातही जरांगेंनी म्हटलं की आरक्षणावर चर्चा झाली, आमची भूमिका आम्ही मांडली आणि असं म्हटलंय की आम्हाला जर का आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. मुळात आरक्षणावर जर चर्चा होती तर ती माध्यमांसमोर झाली असती. माध्यमांसमोर जरांगेंच्या आतापर्यंतच्या चर्चा त्याच आहेत. जे करायचं ते माध्यमांसमोर करायचं, लोकांसमोर करायचं, जेणेकरून लोकांमध्ये पण जाणार नाही आणि या सगळ्या गोष्टी. आता मुळात जेव्हा आपण चर्चा करतो धनंजय मुंडे आणि जरांगेंची जी भेट आहे त्या भेटीमधलं बाहेर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या 50% भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली का होण्याची दाट शक्यता आहे. राजकीय नेता जेव्हा भेटायला जातो त्यात राजकीय चर्चा
सुरेश, आपण जरांगे यांचं स्वागत पाहतोय. नेहमीप्रमाणे त्यांच्याकरता भल्या मोठ्या ट्रेन आलेल्या आहेत, भल्या मोठा हार आहे. प्लेन मधून फुलांचा वर्षाव केला जाईल. होळी लागलेली आहे परळीत आणि मुंबईच्या परळीत जरांगेंचं स्वागत. धनंजय मुंडेंचं ग्राउंड आहे. धनंजय मुंडेंचं गाव त्याच्यामुळे आपल्या पक्षाने मराठा आरक्षणाची सगळ्यात जास्त बीडमध्ये जाणवली. बीड जिल्हा असेल किंवा हा सगळे तालुके असतील, याच्यात सगळ्यात जास्त जो मराठा आरक्षणाचा विषय होता तो पेटलेलाही होता आणि त्याची बऱ्याच अंशी जाणवली होती. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाचे साईड इफेक्ट जे होते ते बीड मध्ये उघडलेले. त्याच्यामुळे आता ही भेट परळीमधली जरांगेंचं ज्या पद्धतीने स्वागत होतंय, तर याचा एक सहजासहजी आपण एक याचं मतांमध्ये रूपांतरण किंवा मतांच्या दृष्टीने विचार केला तरी कुठल्याही आमदाराला, जो विद्यमान आमदार असेल त्याच्यामध्ये धडकी वाढू नये, जास्त धडधड वाढू नये मनाची. याचा अर्थ सरळ सरळ आहे ही राजकीय भेट होती. आरक्षणाची चर्चा केल्याचं जरांगे म्हणत असले तर ही 50% माहिती आहे. 50% जी भेट होती ती राजकीय कारणासाठी होती. त्याच्यात निश्चितच आपला उमेदवार किंवा आपल्या उमेदवारीबद्दल धनंजय मुंडेंनी काहीतरी विनंती केली असणार आणि जरांगेंनी त्याला काहीतरी उत्तर दिलं असणार. आता फक्त काय आहे हे समोर येणं गरजेचं आहे. याच्याविषयी जेव्हा धनंजय मुंडे किंवा जरांगे स्पष्टपणे बोलतील तेव्हाच त्याचा अर्थ काढला जाऊ शकतो. अदरवाईज ही अशा चर्चा, अशा भेटी अनेक होत असतात. आपल्यापर्यंत बातम्या येतात, त्याचा तपशील शरदला भरपूर काम आहे, त्याला गप्पांच्याबद्दल आपण एक लाईव्ह दृश्य आता पाहतो आहोत. सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्यासोबत सुरेश आवाज पोहोचतोय ना तुमच्यापर्यंत? सध्या परळीमध्ये फक्त जरांगेंचाच आवाज आहे. फुलांचा वर्षाव होतोय. आपण हे दृश्य पाहतो आहोत. तेव्हा मंडळी, एकीकडे आपण हे दृश्य पाहूयात. आमचे परळीतले प्रतिनिधी, बीडचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्या कॅमेऱ्यातनं ही दृश्य आपल्याला दिसत आहेत. बंद दाराआड चर्चा झालेली आहे आणि नुसती चर्चा नाही, राजकारणाची चर्चा झाली आहे. शरदनं खरं तर जळगाव जिल्ह्याच्या एकदम ग्रामीण भागातला असून म्हण सांगितली नाही, पण मी म्हण सांगून टाकतो. राजकारणी माणसाचं असं असतं की तो ताकाला जाऊन भांडं लपवतो. सामान्य माणसाचं असं असतं की तो ताकाला जाऊन भांडं लपवत नाही. तर आत्ताच्या सगळ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर का धनंजय मुंडेच काय पण अन्य कुठलाही राजकारणी जरांगेंना भेटणार तर राजकारणाची चर्चा होणार नाही, असं होणारच नाही. त्यामुळे निश्चितपणे ही चर्चा राजकारणाची झालेली आहे. उमेदवार उभे करणं, किती उमेदवार उभे करणं, कुठे उमेदवार उभे करणं, इथपासून ते जाऊ दे, झालं गेलं, विसरूयात आणि पुढे जाऊयात, अशाही प्रकारची चर्चा झालेली असू शकते. सूत्रांची अशी माहिती आहे की जरांगे म्हणाले धनंजय मुंडेंना जे साधारणपणे स्थानिक भाषेत म्हटलं जातं किंवा महाजन मुंडे कुटुंबियांमध्ये जो शब्द वापरला जातो, स्थानिक लोकही वापरतात, धनुभाऊ, तर भाऊ आता झालं गेलं, विसरून जाऊयात. आणि धनंजय मुंडे यांनी जरांगेंना असं सांगितल्याचं कळतं की पाटील,
आता राहू द्या, आपण एकत्र काम करू. सरकारकडनं ज्या काही तुमच्या मागण्या मान्य करायच्या आहेत त्या मान्य करण्याची जबाबदारी माझी. मी माझ्या परीनं प्रयत्न करेन असा शब्द देतो. वैयक्तिक टीका टिप्पणी टाळली पाहिजे अशाही प्रकारची चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. पाहूयात थोड्याच वेळात जरांगे पाटील यांच्या या आता घोंगडी बैठका सुरू झाल्यात वेगवेगळ्या मराठवाड्यात, आणि त्याच्यातली परभणीतली ही आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. सुरेश जाधव आमचे बीडचे प्रतिनिधी जे आता परळीत उपस्थित आहेत जरांगे पाटील यांच्या या स्वागत यात्रेत. मोठ्या संख्येनं लोक आहेत, झेंडे नाचवतायत, बॅनर आहेत, फ्लेक्स आहेत. अनेक लोक मोबाईलमध्ये हे सगळं टिपण्याचा प्रयत्न करतायत आणि पोकलेन मधनं नेहमीप्रमाणे जरांगे स्टाईल. आता ही जरांगे स्टाईल असं आपण म्हणायला हरकत नाही, कारण जरांगेंचं जेवढं पोकलेन मधनं पुष्पवृष्टी करून स्वागत झालं तेवढं आजपर्यंत कदाचित कोणाचंच झालेलं नसेल. तर जरांगे पाटील यांच्या या घोंगडी बैठकांमध्ये काय होतं, आणि आज नाही पण कदाचित उद्या परवा धनंजय मुंडे या भेटीबद्दल काही सांगतात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आपण पुन्हा एकदा ही दृश्य नीटपणे पाहूयात. आणि तुर्तास या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबतो, पण धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील यांच्या भेटीत आणखीन काय झालं याच्या काही महत्वाच्या अपडेट्स घेऊन उद्याला पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. पण जाता जाता महत्वाची आठवण, news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करा. आमच्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. म्हणजे आता जसे जरांगे पाटील आपल्याला लाईव्ह पाहता येत आहेत तशाच प्रकारचे आणि तुमच्या मनातले प्रश्न, त्याच्याबद्दलचं पडद्यामागचं घडणारं बरंच काही, हे सगळं या युट्यूब लाईव्ह मधनं आम्ही थेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. खूप खूप धन्यवाद.